फेशियाचं क्रिसमसचं डेकोरेशन नेक्स्ट लेवलचं आहे. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आता आम्ही मॉल ऑफ एशियाला चाललोय, मी आणि स्पेशल क्रिसमसचं डेकोरेशन वगैरे सगळं बघायला. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. व्लॉगमध्ये सगळं आम्ही दाखवतोच तिथं कसं कसं काय काय डेकोरेशन केले ते. आणि गाईज इथे तुम्ही बघू शकता हे जे सगळं आयटम्स आहेत ते हँडमेड आहेत. इथे हे जे पर्सन आहे ते सगळं हँडमेड बनवायला लागलेत. एकापेक्षा एक आयटम्स आहे तिथं. खरंच ह्यामध्ये खूप मेहनत लागतं आणि टाईम पण लागतं आहे. तर गाईज आता आम्ही इथे मॉलमध्ये पोचलोय. एक एक करून तुम्हाला सगळं काही दाखवतो मी. फक्त तुम्ही व्लॉग एंडपर्यंत बघा. आणि इथे मेन एंट्रन्सला आल्यानंतर हे एक मोठंसं तुम्हाला क्रिसमस ट्री दिसेल. खरंच गाईज खूप खूप म्हणजे खूपच मोठं आहे हे ट्री. तर इथे तुम्ही बघू शकताय त्या ट्रीमध्ये लाइटिंगनेच किती अट्रॅक्टिव्ह दिसायला लागले ते. आणि हे जे पाणीमध्ये लाईट्स लागायला लागले ते पाणीचं मुवमेंट, म्युझिक हेचं सगळं कॉम्बिनेशन एक वेगळंच वाईब क्रिएट करायला लागले. तुम्ही पण इथे बघू शकताय. खूप छान दिसायला लागले सगळं. आणि अशा प्रकारे इथं हे स्टारचं लाइटिंग पण आहे. हे पण खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आम्ही इथे खूप सारे फोटोज वगैरे क्लिक करून घेतलो. मग त्याच्यानंतर अशा प्रकारे इथे एक इंडिया लाईट फेस्टिवल हे गेटचं लाईट डेकोरेशन केलेत. हे पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. इथं तर खूप म्हणजे खूपच क्राऊड होतं. इथं फोटोज वगैरे खूप सारे क्लिक करून घेत होता. तसेच तुम्ही इथे बघू शकताय प्रत्येक ट्रीवरती अशा प्रकारे लाइटिंगने डेकोरेशन केलेत. ते खूप छान दिसत होतं ॲक्च्युली. तर ह्या साईडला अजून एक ट्री आहे, ते पण दाखवते तुम्हाला. ते पण फुल ऑफ लाईटने डेकोरेशन केलेत. तर आता आम्ही इथे आतमध्ये चाललो आहे. इथे आतमध्ये छोटं छोटं स्टॉल्स आहेत. त्या स्टॉलवरती तुम्हाला क्रिसमसचं सगळं काही आयटम्स मिळतील. मला बाहेर काय काय डेकोरेशन केले ते तुम्हाला सगळं दाखवलोच मी. गाईस सिरियसली आम्हाला फिरून बास झालंय. त्यामुळे थोडा वेळ बसलोय मी. आता मॉलच्या आतमध्ये चाललोय. आतमध्ये काय काय डेकोरेशन केलं ते बघूया. तर मॉलच्या आतमध्ये बघू शकताय अशा प्रकारे डेकोरेशन केलेत. ॲक्च्युली हे सगळं प्लॅन्ट्स मॉलमध्ये आधीपासून आहेतच. फक्त त्यामध्ये लाइटिंग्स काही क्रिसमसचे आयटम्स हँग केलेत. पण खूप मस्त दिसत होतं ते. मॉलच्या आतमध्ये तुम्ही बघितलं एवढंच डेकोरेशन केलेत. जास्त काही मॉलच्या आतमध्ये डेकोरेशन केलेलं नाहीये. तर आता वाजले 9:30-10 वाजलेत. आता आम्ही घरी निघलोय कारण खूप वेळ झाले ऑलरेडी. आता इथून आम्हाला घरी जायला मिनिमम आता ट्रॉफिकवर डिपेंड आहे, मिनिमम 2 आवर लागते. बघू, आम्ही अजून काही खाल्लेलं पण नाहीये. श्रीशैलला खूप दिवसापासून चाट्स खायचा आहे. आता बघू जाता जाता कुठं चाट्स वगैरे काही मिळतंय काय. तर चला तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. ते पण सगळं व्लॉग मध्ये तुम्हाला शेअर करतोच मी. तर बघा गाईज हे सगळं बॅक साईडला आहे. बॅक साईडला पण खूप छान डेकोरेशन केलंय. बघा अशा प्रकारे हे सगळीकडे गेलेत. तुम्ही सगळं डेकोरेशन तर बघितलं. बॅक साईडला पण सगळं मी काय काय डेकोरेशन केलं ते सगळं तुम्हाला दाखवलं. तर आता आम्ही निघलोय. तर बघा श्रीशैल इथं थांबलाय, माझं वेट करत थांबलेला. तर आता आम्ही निघतो. ऑलरेडी खूप लेट झालंय आम्हाला. तर आता आम्ही इथे चाट्स खायला आलोय. श्रीशैलने स्टार्टिंगला स्पायसी भेल घेतला, तर मी वडा घेतलोय. बघू अजून काय काय घेतोय. हे काय दिल्ली कोट चाट काय काय चांगलं एक नंबर.
फेवरेट आहे माझं. होय. ते कुठलं? मुंबई शिवपुरी. मुंबई शिवपुरी. तर आता आम्ही चाट्स खाऊन निघतो घरी. घराजवळ एक आईस्क्रीमचं स्टोअर आहे, तिथं आईस्क्रीम खाणार आहे. तर काही आता आम्ही इथं घरी पोचलो आहे. आम्हाला दोघांनी, मला आणि स्पेशल आईस्क्रीम खायचं होतं. त्या इथं आमच्या घराजवळच एक 50 मीटरच्या जवळच अमूलचं स्टोअर आहे. तिथं आम्ही दोघं आईस्क्रीम खायला आले. कुठला आईस्क्रीम घेतलास? अमोल पिस्ता मलाई कुल्फी. ठीक आहे गाईज, आता आम्ही आईस्क्रीम देऊन खातो. तर आता इथेच व्लॉग एंड करतो. तर आता परत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.